श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पौर्णिमेविषयी व्हिडिओ बनवत आहे. मी तरी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा आहे. तरी चैत्र पौर्णिमा 1 तारखेला चालू होते आणि 2 तारखेला संपते. 1 तारखेला सकाळी चालू होते आणि 2 तारखेला सकाळी 7:15 संपत आहे. तरी आपण 1 तारखेला सत्यनारायण घातला. पौर्णिमेला कोण कोण सत्यनारायण घालतं, त्या दिवशी सत्यनारायण 1 तारखेला घातला तरी चालतो. आणि नाही कुणाचा प्रॉब्लेम असेल, कुणाची काही अडचण असेल तर त्यांनी 2 तारखेला घालावा सत्यनारायण 1 पौर्णिमेला घातला जातो. तो 2 तारखेला घातला तरी चालतो जर कोणाला अडचण असेल. आणि जर काहीच अडचण प्रॉब्लेम नसेल तर 1 तारखेला घालावा. कारण की आपल्याला 2 तारखेला चैत्र पौर्णिमा असल्यामुळे कुलदेवीची सेवा पण करायची आहे आणि त्यात सत्यनारायण कुलदेवीची सेवा, ह्याच्यामुळं आपल्याला तेवढ्या सगळ्या सेवा एका दिवशी होत नाहीत. त्याच्यामुळं कोणाला जरी काही प्रॉब्लेम नसेल तर 1 तारखेला सत्यनारायण घालून घ्यावा आणि 2 तारखेला तुम्ही कुलदेवीची सेवा करू शकता. चैत्र पौर्णिमेची सेवा काय करायची आहे तर आपलं देवघर आहे, देव साफ करून घ्यावे. साफ करून कुलदेवीचा अभिषेक, कुलदेवीची मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करावा. अभिषेक तुम्ही नवरनव मंत्राने करू शकता किंवा श्रीसूक्तचं पठण करून त्याचा अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर देवीवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आपल्या ह्यात मधल्यात हे 2 बोटं याने असा अभिषेक केला तरी पायापासून देवीच्या डोक्यापर्यंत कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चनाचा अभिषेक करायचा. त्यामुळे कुंकुमार्चनाचा अभिषेक करायचा. त्यासाठी तुम्ही श्रीसूक्तमचं पण पठण करू शकता किंवा नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 1 माळी 108 वेळा म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. अशा प्रकारे कुलदेवीचा कुंकुमार्चनची सेवा करू शकता. तसेच या दिवशी पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा म्हणजे की खूप छान आणि शुभ दिवस असतो. तर आपण कुलदेवीची सेवा करण्यासाठी, सत्यनारायण घालण्यासाठी तर आपल्या दारावर 64 योगिनी यंत्राचा तुम्ही 64 योगिनी यंत्र तुम्ही दारावर लावू शकता. आणि त्याच्यावर तुम्ही ते 64 योगिनी यंत्र आपल्या जवळील देवाचे साहित्य भेटतं ना त्या दुकानात भेटून जाईल. आणि नसेल तर आपल्या जवळ जर स्वामी सेवा केंद्र असेल तर केंद्रात पण 64 योगिनी यंत्र दिलं जातं. तिथं पण असतं. त्याची काही जास्त किंमत नसते, 10-12 रुपयात भेटून जाईल. पण ते 64 योगिनी यंत्र आपल्या दरवाज्यावर, मुख्य दरवाज्यावर लावायचं. बाहेरून आत येताना आपल्याला समोर डोळ्यासमोर दिसलं पाहिजे अशा प्रकारे लावायचं. आणि ते आपल्या उजव्या हातात घ्यायचं आणि त्याच्यावर तुम्ही 11 माळी स्वामी समर्थांचा जप करायचा. आणि ते यंत्र पुसून घेऊन 11 माळी स्वामी समर्थांचा जप करून मग ते मुख्य दरवाज्यावर तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे 64 योगिनी यंत्राचा खूप फायदा आहे. मी पण माझ्या मुख्य दरवाज्यावर लावलेले आहे. त्याचा मी फोटो तुम्हाला शेअर करेन. आणि तसेच कुंकुमार्चन करायचं, कुलदेवीची ओटी भरायची. आणि दुर्गाष्टमीला ह्या सगळ्या सेवा ज्याच्या झाल्या नाहीत त्यांनी पौर्णिमेला ह्या सेवा करू शकता. दुर्गा सप्तशतीचा पाठ ह्या नवरात्र, चैत्र आपण जसं दसऱ्यात नवरात्र असतं तसं चैत्र नवरात्र पण असतं. कोणाकोणाच्या कुलदेवी घटात पण बसलेले असतात आणि कोण अखंड दिवा पण लावतात ह्या 9 दिवसात. तर दुर्गा सप्तशती पाठ आपल्याला ह्या 9 दिवसात झाला नसेल तर पौर्णिमेला 1 पाठ तरी करावा. चैत्र पौर्णिमा ही एक खूप मोठा दिवस आहे. ह्या दिवशी तुम्ही सप्तशतीचा 1 तरी पाठ नक्कीच करा तुमच्या घरी. ते नाही जमलं तर सिद्धकुंजिका स्तोत्र, आपल्या स्वामी सेवेकरी आहात आपण, आपल्या स्वामी नित्यसेवेच्या पुस्तकात सिद्धकुंजिका स्तोत्र आहे. ते 11 वेळा पठण करायचं. त्याच्यामुळे पण त्याचे पण 1 सप्तशती पाठ केल्याचं फळ त्याच्यात भेटतं, त्याच्यामुळे मिळतं. त्याच्यामुळं जर तुम्हाला सप्तशती पाठ जर झाला नाही, दुर्गा सप्तशती पाठ जर झाला नाही तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता. नाही तरी पण असं माझं म्हणणं आहे की तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ 1 तरी कराच पौर्णिमेला. आणि त्या दिवशी ओटी भरायची आहे आपल्याला देवीची.
कुलदेवीची ओटी भरायची. जर आपल्या ती कुलदेवीची ओटी आपण जर मुख्य स्थानावर मुख्य पीठावर जाऊन जर नाही भरू शकत त्या दिवशी, तर तुम्ही तुमच्या देवघरात कुलदेवीचा फोटो टाक काय असेल त्याच्याबरोबर तुम्ही ओटी भरू शकता. ब्लाऊज पीस, नारळ, खणा नारळाने त्याची ओटी भरू शकता तुम्ही. आणि तीच ओटी तुम्ही जेव्हा तुम्ही जाचाल तुमच्या मुख्य पीठावर कुलदेवीच्या, तेव्हा ती ओटी तिथं जाऊन तुम्ही ठेवू शकता. किंवा आपल्या इथं जवळपास त्यांची कुलदेवीचं जर स्थान असेल ना, आपल्या असतात गावात कुलदेवीचं स्थान ठेवलेलं असतं, तिथे जर असेल तर तिथं जाऊन तुम्ही त्याची देवीची ओटी भरू शकता. अशा प्रकारे तुम्ही कुलदेवीची सेवा करायची. सत्यनारायण घालायचा त्याच दिवशी आणि कुलदेवीचा पाठ करायचा, दुर्गा सप्तशतीचा पाठ. परत महालक्ष्मी अष्टकची सेवा ही एक खूप प्रभावी सेवा आहे. या दिवशी महालक्ष्मी अष्टकची सेवा करायची. महालक्ष्मी अष्टक आपल्याला वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे, त्याच्या पाठीमागे आहे. किंवा महालक्ष्मीचं असेल ना पुस्तक तुमच्याकडे गुरुवारचं, त्याच्या पण पाठीमागे आहे महालक्ष्मी अष्टक. 16 काय करायचं आपल्याला, 16 लवंगा घ्यायच्या. लवंग फुलं असलेली लवंग घ्यायची, तुटलेली कुटलेली लवंग चालणार नाही. फुलं असलेली लवंग घ्यायची. ती प्रत्येक लवंग अशी हातावर एक ठेवायची. एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं, ती लवंग देवीच्या चरणावर ठेवायची. परत दुसरी लवंग घ्यायची. अशा प्रकारे दुसऱ्या वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणायचं, देवीच्या चरणावर ठेवायची. अशा प्रकारे तुम्ही 16 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि त्या लवंगा देवीला अर्पण करायच्या. त्याच लवंगा तुम्ही नंतर तुमच्या त्या लवंगाचं काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी त्याच लवंगा तुम्ही तुमच्या चहा किंवा काय आपण गोड काय बनवतो ना त्यात टाकायचं. नॉनव्हेज सोडून तुम्ही अशा पण खाऊ शकता. त्या आपण घरच्यांनी सगळ्यांनी खाऊन टाकायच्या त्या लवंगा. अशा प्रकारे महालक्ष्मी अष्टकाची खूप प्रभावी सेवा आहे. खूप छान सेवा आहे ही, ती पण तुम्ही अवश्य करा. तसेच त्या दिवशी 2 तारखेला हनुमान जयंती आली आहे. हनुमान जयंती आत्ताच रामनवमी झाली. आपण रामनवमीला पण सेवा केलेल्या आहेत. आणि तसे आता आले आहे हनुमान जयंती. खूप छान योग आला आहे. त्यात काय उपाय करायचे ते मी तुम्हाला सांगत आहे. त्या दिवशी तुम्हाला कमीत कमी म्हणजे मारुतीच्या मंदिरात जाऊन, आपल्या मारुतीच्या मंदिरात जाऊन रुटीच्या फुलाची माळ अर्पण करायची आहे. तिथं चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे मारुतीच्या मंदिरात जाऊन. आणि तिथं मारुतीच्या मंदिरात बसून एक तरी पाठ मारुती चालिसा करायची आहे. हनुमान चालिसाचा एक तरी पाठ करायचा आहे. हनुमान चालिसा वाचायची आहे. आणि तिथं वाचून मग घरी आल्यानंतर तुम्ही घरी येऊन रामरक्षा, हनुमानाला रामाची सेवा प्रिय आहे, रामाला हनुमानाची सेवा प्रिय आहे. त्याच्यामुळं हनुमंताची सेवा करायच्या आधी, उपाय करायच्या आधी रामरक्षा आपण पठण करायची. जर 11 वेळा जर तुमच्याच्यानं रामरक्षा पठण होत असेल, 11 वेळा रामरक्षा, 11 वेळा, ती पण 1 ते 9 ओवीपर्यंत रामरक्षा म्हणायची. अशा 10 वेळेस 1 ते 9 ओवीपर्यंत म्हणायची. आणि 11व्या वेळेस पूर्ण फलश्रुतीसहित तुम्ही रामरक्षा पठण करू शकता. आणि रामरक्षा झाल्यानंतर तुम्ही मारुती स्तोत्र ते पण 11 वेळा करायचं. आणि ते मारुती स्तोत्र नसेल केलं तर हनुमान चालिसा, ह्या दोन्हीपैकी एक करू शकता तुम्ही. मारुती स्तोत्र पण 11 वेळा करायचं. जर 11 वेळा नसेल जमत तर कमीत कमी 7 वेळा तरी तुम्ही रामरक्षा पठण करा. 6 वेळेस 1 ते 9 ओवीपर्यंत करा. परत नंतर 7व्या ह्याला फलश्रुती पूर्ण वाचा. आणि ह्याला रामरक्षा 7 वेळा करायची. आणि नंतर मारुती स्तोत्र पण 7 वेळा करायचं. अशा प्रकारे तुम्ही हनुमान जयंतीला ही सेवा करू शकता. तसेच पौर्णिमा आहे. आपल्या भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला पौर्णिमेला त्यांची सेवा केलेली खूप छान असते. तर पिंपळाच्या झाडाला तुम्ही जाऊन तुपाचा एक दिवा लावू शकता. हळदी कुंकू वाहून त्यांना अर्पण करून पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा नक्की तुम्ही लावा. तुळशीला पण आपण एक तुपाचा दिवा त्या दिवशी लावायचा आहे. अशा आपण पौर्णिमा आणि हनुमान जयंती साजरी करायची आहे. तरी आपण ह्या सगळ्या सेवा
एकाच दिवशी 2 दिवस भेटलेले आहेत. हे जे आपण सत्यनारायण एक तारखेला करू शकतो आणि 2 दिवस आहेत. तर ह्या 2 दिवसात हनुमान जयंतीची सेवा तुम्ही 2 तारखेला करा आणि 1 तारखेला तुम्ही पौर्णिमेची सेवा करू शकता. आणि जर नाही कोणाला जमलं तर 2 तारखेला मग तुम्ही त्या सगळ्या सेवा 2 तारखेला तुम्ही रुजू करा. अशा प्रकारे सेवा केल्याने मला खूप छान अनुभव आलेले आहेत. त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ बनवत आहे. आणि ज्या स्वामी सेवेत आल्यापासून मला एवढे छान छान अनुभव आलेत ना, त्याच्यामुळं मी हे तुमच्याशी पण शेअर करते आणि ते तसेच अनुभव तुम्हाला पण येतील. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय.